पाचोरा शहरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। शहरातील गोविंद कॉलनी तसेच जुना अंतुर्ली रोडवरील नंदनवन सिटी परिसरातील घरांवर चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने व मौल्यवान ऐवज लंपास केला। या सलग घरफोड्यांमुळे पाचोरा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। कॉलेज भागाकडील गोविंद कॉलनीतील घरफोडी प्रकरणी भगवान रामचंद्र पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे। तक्रारीनुसार ते पत्नीसह नातेवाईकांकडे गेले असताना चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील लोखंडी कपाट फोडून 42,000 रुपये रोख रक्कम, सुमारे 30,000 रुपयांचे सोन्याची चांदीची दागिने आणि 3,000 रुपयांचे चांदीचे देव असा एकूण 75,000 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला। दरम्यान जुना अंतुर्ली रोडवरील नंदनवन सिटी परिसरातील एका घरामध्ये घरफोडी झाल्याची माहिती समोर आली असून त्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली असून फिंगरप्रिंट पथक व डॉग स्क्वॉड पथक घटनास्थळी दाखल झाले आहे। वैज्ञानिक पुरावे संकलित करण्याबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून चोरट्यांचा माग काढण्याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत। या घरफोड्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दीपक वाघ हे करीत आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।